नमस्कार, मी सुमन आलमलकर. आपण पाहत आहात न्यूज ASN. मसावद वीज उपकेंद्रावर संतप्त शेतकऱ्यांचा मोर्चा. सततच्या लोडशेडिंगमुळे पिकांचे मोठे नुकसान. मसावद येथील वीज उपकेंद्रातून सातत्याने होत असलेल्या लोडशेडिंगमुळे परिसरातील शेतकरी संतप्त झाले असून बुधवारी रात्री 8:30 वाजेच्या सुमारास शेकडो शेतकऱ्यांनी वीज उपकेंद्रावर धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला. मसावद परिसरातील शेतकऱ्यांनी केळी, पपई, ऊस, मिरची, हळद आदी पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली आहे. मात्र वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे पिकांना वेळेवर पाणी देता येत नसल्याने पिके अक्षरशः जळू लागली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. लोड शेडिंग कमी करून शेतीसाठी सुरळीत वीजपुरवठा करावा या मागणीसाठी मसावद परिसरातील विविध गावातील शेतकरी मोठ्या संख्येने वीज उपकेंद्रावर दाखल झाले. यावेळी अधिकारी व शेतकरी यांच्यात चर्चा सुरू असतानाच पुन्हा लोडशेडिंगचा संदेश आल्याचे समजताच शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला. आम्ही वीज बंद करू देणार नाही, आमच्या नुकसानीची दाद कोण देणार, असा सवाल संतप्त शेतकऱ्यांनी उपस्थित केला. दरम्यान वीज कंपनीचे सहाय्यक अभियंता विजय गहाणे यांनी शेतकऱ्यांना आश्वासन देत सांगितले की लोडशेडिंगच्या काळात खंडित झालेला वीज पुरवठा अतिरिक्त वेळ देऊन भरून काढण्यात येईल. तसेच शेतीसाठी सुरळीत वीज पुरवठा करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन तात्पुरते स्थगित केले. मात्र येत्या 2 दिवसात वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. धन्यवाद.